उमरेड क्षेत्रात घरेलू हिंसाचाराची शिकार होत असल्याची तक्रार पोलिसात करणारी महिला आणि त्यांची मुलगी न्यायाच्या प्रतीक्षेत नरकयातना झेलत असल्याची माहिती स्वतः पीडित महिलेने कॅमेऱ्यासमोर दिली आहे. बघा काय आहे पूर्ण प्रकरण स्वतः महिलेच्या जुबानी. तुम्हाला काय त्रास आहे जे तुम्ही आज आम्हाला इथे बोलवून घेतलं? तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर दर्ज नाही होत आहे. काय त्रास आहे तुमचा? तुमचं नाव सांगा. माझं नाव समता अरविंद मेशकर आहे. मी उमरेडची आहे मूळ आणि मला एक मुलगी आहे 27 वर्षाची आणि तिचं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. 2 वर्ष आधी त्यांनी किरायाच्या घरात होते आमच्यासोबत, त्यांनी मारलं. नाव सांगा ना, कोणी मारलं तुम्हाला? माझ्या मिस्टरांनी, अरविंद मेशकर यांनी खूप मारलं, क्षुल्लक कारणावरून मारलेलं आहे. आणि इतकं मारलं की मला 5 तास म्हणजे मरेपर्यंत जीवे मारण्यापर्यंत त्यांनी केलं होतं. आणि तेव्हा त्यांनी 1 वाजता त्यांनी पळून गेलेत आणि इथे येणार नाही असे बोलून चालले गेले. आणि किराया तुम्ही देत बसा आणि मी शेती दुसऱ्याच्या नावाने करतोय असं बोलून ते भावाकडे राहायला गेलेत. आणि 15 दिवसानंतर त्यांच्या पुतण्याने एक ऑफर आणलं आहे की तुम्ही 10 एकर शेती घ्या आणि डिवोर्स द्या काकांना, आणि डिवोर्स झाल्यानंतर तुमचा कुठलाही अधिकार राहणार नाही, मुलीला घेऊन तुम्ही चालले जा असं बोलून त्यांनी आम्हाला हाकलण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही गेलो नाही. तरी पण त्यांनी माझ्या मागे माणसं लावले होते घरापर्यंत, मारण्याची धमकी द्यायचे ते लोक. आणि घाबरली नाही. आणि मग ते किरायाचं घर होतं, त्या घरमालकांना खाली करून मागितलं त्यांनी की खाली करून मागा आणि म्हणजे सोडून द्या. मग आम्हाला कुठेच राहायला जागा नव्हती. मग आम्ही हे राहण्यासारखी पण जागा नाही, तिथे शेतात आम्ही राहायला आलो. आणि इथे येऊन पण तो धिंगाणे करतो आहे. सारे दारूच्या बाटला हे सगळे येऊन पार्ट्या करतो आहे ना, विष आणि करंट पण लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माणसाच्या हाताने साप पण सोडला होता आतमध्ये. तरी मी मायलेकीने आम्ही साप पण मारला आहे. आणि हे राहण्यासारखी जागा पण नाही आहे. बघा, कबाडखाना आहे तरी आम्ही राहतोय. इथे इलेक्ट्रिक दिसत नाही तर काय झालं? त्यांनी 9 दिवस झालेत आता त्यांनी कापले आहे. ते इलेक्ट्रिक बिल भरूनही सुद्धा त्यांनी कापून आणि इथे धिंगाणे केले. आणि पूर्ण म्हणजे मला हाताला मारण्याचा प्रयत्न केला, मुरगडलेला आहे. बिल जेव्हा मीटर काढून दिलं एमएससीबी वाल्यांनी तेव्हा तुम्ही त्यांना विचारणा केली? काय सांगितलं? मी विचारणा केले की इलेक्ट्रिक काय काढताय, तर नाही म्हणे त्यांनी त्यांच्या नावाने मीटर केलेत आणि आता त्यांचंच म्हणजे ॲप्लिकेशन आहे तर आम्हाला काढणं भाग आहे असं बोललेत ते. मीटरचं बिल कोण भरत होतं? मी भरत होते. म्हणजे आली राहायला तेव्हा मी भरत होते. त्याच्या आधी ते भरत होते, काहीतरी असं मीटर बंद आहे वाला असं. काय त्यांचा व्यवसाय आहे? तुमच्या मिस्टरांचा काय व्यवसाय आहे? 2 सिमेंटच्या एजन्सी आहे, 40 एकर शेती आहे आणि वडिलोपार्जित शेती आहे. ते राहून सुद्धा आम्हाला भिकाऱ्यासारखी मला न माझ्या मुलीला राहावं लागते. आणि का बरं अशी परिस्थिती आली तुमच्यावर? काय असं नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत? काय नाही की मुलगी आहे आणि ती एक जाता धनच आहे म्हणून त्यांनी म्हणजे त्रास देणं चालू केलं. मुलगी झाली तेव्हापासूनच आम्हाला त्रास देणं चालू केलं. आणि तो बोलतोय की लोकांना सांगतोय की 30 वर्षापासून ही त्रास देते आहे म्हणून, पण मी त्रास न देता तोच त्रास देत आहे. मी मनुष्य आहे की लेडीज आहे, मी देऊ शकते की तो देऊ शकतो, पण लोकांना हे करून तो आम्हाला काहीतरी बदनाम करून इथून हाकलण्याचा प्रयत्न करतोय आणि शेती विकण्याची तयारी आहे त्याची. मुलगी आहे तुम्हाला? किती वर्षाची मुलगी आहे? 27 वर्षाची मुलगी आहे. आणि तिला पण देखील काय म्हणतोय की मामाकडे जातो, इथे राहायचं नाही, तुला लाज नाही वाटत का असं बोलताय. आतापर्यंत तुम्ही ह्या केसमध्ये कोणाकोणाला मदत मागितली? कोणापर्यंत तुम्ही गेले? पोलिसापर्यंत गेले आणि आमदारांना सुद्धा मी एकदा हेल्प मागितलं होतं, पण तेही काही झालेलं नाही. का बरं? म्हणजे त्यांचं काही पॉलिटिशियन आहे माझ्या पुतण्यांचा आहे, तो दबाव टाकतो आहे आणि तो पुतण्याच बोलते आहे की हिला इथून मला उडवायचं आहे, काही पण करू शकतो हिच्यासोबत असं बोलते आहे. काय नाव आहे तुमच्या पुतण्याचं? जितीन मेशकर आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मुलीला जीवाचा काही धोका वगैरे आहे? आहे? हो, धोका आहे, मारून टाकेल, असं मर्डर करेल आणि मग काय राहील, माझा तो पुतण्या मला काढून टाकेल असं बोलतोय माझे मिस्टर. कारण त्याचं जास्त याच्यात आहे पॉलिटिक्स मध्ये. कोणासोबत राहतो? पॉलिटिशियन मध्ये कोणासोबत आहे? तो
आता ते BJP मध्ये गेला, पहिले काँग्रेसला होता, आता BJP मध्ये गेला, पण तिथे पण त्याचे धागेदोरे आहेत आणि तो नेहमी असा खेळ खेळतोय आमच्यासोबत. काहीतरी गाडी हे करेल, गाडीची हवा सोडेल, पाण्यात काहीतरी विष त्या विहिरीमध्ये ते खताची हे टाकली ती बॅग, तिथे राहिले नाही पाहिजे म्हणून. आता तुमच्याकडे इथे काहीच सामान वगैरे दिसत नाही, तर तुमचं जेवणाचं खाण्यापिण्याचं काय बंदोबस्त आहे? काही नाही, आतापर्यंत माझी मुलगी जॉब करत होती, म्हणजे 2 महिने केलं ती, पण तिच्या मागे माणसं लावलेले होते माझ्या पुतण्यानी आणि माझ्या मिस्टरांनी, आणि मग मी तिला जॉब सोडायला लावले. आता खाण्याचं पण काही आहे नाही. माझे भाऊ काही पुरवत होते आतापर्यंत, पण माझ्या भावांनी पण आता बंद केलेलं आहे देणं, आणि आम्ही आता 2 टाईमचं जेवणं पण आम्हाला कठीण जाते आहे. तर आता आम्ही काय काय करावं यावर, आणि या सोयीसाठी म्हणून आम्ही इथे राहायला आलो शेतात.